Stockport. Learn, focus, earn. नमस्कार. स्टॉकपोर्टच्या IPO आला रे या सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर या आठवड्याचा IPO तो म्हणजे क्रोनॉक्स लॅब्स IPO. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आता IPO बद्दल बोलायचं झालं तर आपली इश्यू दिनांक जी आहे ती सोमवारी 3 जूनपासून चालू होते, 3 जून ते 5 जून. त्याच्यानंतर लिस्टिंग दिनांक जी आहे ती 10 जून 2024 तेव्हा असणार आहे. फेस व्हॅल्यू साधारण आहे 10. प्राईस बँड जो आहे दिलेला तो 129 ते 136च्या दरम्यान आहे. त्याच्या दरम्यान आपण अप्लाय करू शकतो. लॉट साईज जी आहे म्हणजे मिनिमम आपल्याला शेअर्स घ्यायला लागणार आहेत ते म्हणजे 110 शेअर्स. इश्यू साईज जी आहे ती 130.15 कोटी. त्याच्यात FPO म्हणजे फॉलोअन पब्लिक ऑफर जी आहे ती 130.15 कोटी एवढीच असणार आहे. म्हणजे टोटल जी इश्यू साईज आहे ती FPOच असणार आहे. त्यामुळे टोटल फ्रेश इश्यू जो आहे तो नाही आहे. टोटल शेअर्स आहेत ते 95 लाख शेअर्सच्या आसपास इश्यू करते कंपनी. त्याच्यानंतर QIB जे आहेत म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स ह्यांचा साधारण कोटा जो दिलेला आहे तो 50% किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे मॅक्झिमम 50% असणार आहे. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल त्यांचा जो कोटा आहे तो कमीत कमी 15% आहे. आणि रिटेल गुंतवणूकदार म्हणजे आपल्यासारखे जे आहेत ते कमीत कमी 35% साधारण गुंतवू शकतात. त्याच्यानंतर प्रोमोटर होल्डिंग हे जे आहे ते 74 कोटीपर्यंत आहे. म्हणजे साधारण आत्ता एक 90%च्या वर प्रोमोटर होल्डिंग आहे. त्याच्यानंतर शेअर्स बाजारात आल्यानंतर हे प्रोमोटर होल्डिंग कमी होऊन साधारण 74% म्हणजे 74%च्या आसपास असणार आहे. ह्यांचं ओव्हरऑल समजा मार्केटचं किंवा ओव्हरऑल रिझल्ट बघायचे झाले मागचे तर 9.73 कोटी ओव्हरऑल आपला जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे तो मार्च 21मध्ये होता आणि डिसेंबर 2023मध्ये हाच आकडा 15.47 कोटी झालेला आहे. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर ही ग्रोथ ओव्हरऑल दिसते. तर आता बघूया कंपनी काय करते ना. तर आता ही कंपनी नावातच लॅब्स आहे म्हटल्यावर एक केमिकल बनवणारी कंपनी म्हणजे एक सूक्ष्म केमिकल्स आपण म्हणू शकतो. चांगल्या दर्जाचे केमिकल्स ही बनवते आणि त्याचं डिटेल आपण अर्थात त्यांच्या वेबसाईटला जाऊन बघू शकता की बऱ्याच प्रकारच्या म्हणजे विज्ञानाचा पार्ट झाला तो की त्याच्यात बरेच आतल्या प्रकारचे केमिकलचे प्रकार ती कंपनी बनवते. तर त्यांचे ग्राहक कोण आहेत तर डिव्हिज लॅब, मॅनकाइंड फार्मा, डॉक्टर रेड्डी, सन फार्मा, झायडस आणि बघायला गेलं तर ॲग्रो सेक्टरमध्ये सुद्धा यांचे केमिकल चालतात. तर ते एक प्रकार आहे. 185 उत्पादनं आहेत आणि 122 येण्याच्या तयारीत आहेत. तिमाही निकालात चांगल्या प्रकारची वाढ झालेली दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमुक्त कंपनी ही दिसते. तर ग्रे मार्केट प्रीमियम साधारण 80 रुपयाच्या आसपास चालू आहे. म्हणजेच साधारण 58 किंवा 60%च्या आसपास हा रेट चालू आहे. त्यामुळे प्रीमियम लिस्टिंगचं कदाचित 55 ते 65% प्रीमियम होऊ शकतो. तर एकूणच शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मसाठी IPO चांगला दिसतोय. त्यामुळे मी तरी अप्लाय करायचा विचारात आहे. तिसऱ्या दिवशी सबस्क्रिप्शन काय पद्धतीचं आहे तर ह्याने विचार करणार की अप्लाय करायचा की नाही. पण मोस्टली अप्लाय करायच्या दृष्टीने मी विचार करणार आहे कारण ओव्हरऑल कंपनी चांगली दिसते. कॉम्पिटिटर्स पण बऱ्यापैकी आहेत पण तरीसुद्धा एक ओव्हरऑल रिझल्ट चांगला आहे आणि लाँग टर्मसाठी चांगला ठरू शकेल म्हणून मी अप्लाय करणार आहे. तुम्ही करताय का नाही हे कमेंटमध्ये सांगू शकता. तर हे होतं क्रोनॉक्स लॅब IPO बद्दल माहिती. IPO व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन सेगमेंटमध्ये. त्यापूर्वी सांगा पाहू आणि साप्ताहिकी हे आमचे 1-2 दिवसात येणारे व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. रात्री 9च्या आसपास आमच्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.